सो बेटा वी आर लर्निंग मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, त्यामधलं फ्लुइड मेकॅनिक्स. आणि या मेकॅनिक्स मधलं वी आर लर्निंग डायनामिक्स, मीन्स फ्लुइड इन मोशन, कॉज ऑफ दॅट फ्लुइड, फ्लुइड इन मोशन, त्याची रिलेटेड प्रिन्सिपल्स अँड इक्वेशन. सो त्यामध्ये इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आपण पाहिलं, A1 V1 इज A2 V2. त्यानंतर आपण बर्नौलीज प्रिन्सिपल किंवा बर्नौलीज थिअरम किंवा बर्नौलीचं इक्वेशन पाहिलं. प्रेशर एनर्जी पॉइंट व्हॉल्यूम प्लस कायनेटिक एनर्जी पॉइंट व्हॉल्यूम प्लस potential energy point volume is constant for any two ends. Okay. After that, after that, uh, we were studying the applications. ठीक आहे ना बेटा? We were studying about the applications. ठीक आहे ना? बोर्ड बीट सगळं ओके. चल. So बेटा applications मध्ये we are done with two main applications, right? Two main applications were done. First is venturimeter. For what? To measure the speed of the flowing fluid. मी काय लक्षात ठेवायला सांगितलं तुम्हाला? V2 square minus V1 square is root 2GH. V2 square minus V1 square is root 2GH. मग इक्वेशन ऑफ कंटिन्युटी वापरून पुढे करायचं. ज्यांना पाठ करण्याची इच्छा असेल त्यांनी माझ्यासारखा रट्टा मारा तरी चालेल. दॅट V1 was under root 2GH upon A1 upon A2 bracket square minus 1. No issue. After that, the next thing was speed of efflux. एखाद्या टाकीला जर का होल केलं, हा एक्सपेरिमेंट कधी करू शकता तुम्ही, तुमच्या मनावर आहे. अजून भरपूर टाइम आहे तुमच्याकडे. तुम्ही कधी तुमच्या घरावर जी टाकी आहे एखादा खेळा गरम करून त्याची कुठेही होल मारू शकता आणि मस्तपैकी एन्जॉय करू शकता. ठीक आहे. पाण्याचा पिसारा कसा फुलला. काल साहिलने सांगितल्याप्रमाणे टुडे वी आर ऑल्सो इंटरेस्टेड की ते पाणी किती दूर जाईल. त्या अगोदर टाकीला होल केल्याच्या नंतर कुठेही आपण होल करणार, एखाद्या वेसलला एखाद्या टाकीला कुठेही होल करणार आपण कुठेही, तर एक जनरल फॉर्म्युला आपल्याला सगळ्यात अगोदर आला पाहिजे. मग आपण किती दूर जाईल, कुठे होल केल्याच्या नंतर दूर जाईल, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू. मी तिसरा आकडा टाकतो, टू लर्न रेंज. ओके, रेंज हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकलाय फिजिक्समध्ये. फिजिक्समध्ये इनफॅक्ट रेंज नावाचा प्रकार जो काही आहे ना बेटा, रेंज इज नथिंग बट द मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स. काय बोलतात? रेंज इज नथिंग बट मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स. आपल्या फोनला रेंज किती आहे, मोबाईलला रेंज किती आहे. सो इट हॅज बीन कॅल्क्युलेटेड बिंग हॉरिझॉन्टल डिस्टन्स. ठीक आहे. मोशन काय जसं तुमच्या त्या क्रिकेटमध्ये छक्का 6 मारला. सो बेटा दॅट वॉज 79 meters, 105 meters, longest 6. So it is actually measured from batsman to that particular point over which the ball has been like caught up, or where the ball is on the stands. So बेटा त्याचे डिस्टन्स मेजर केलं जातं ते हॉरिझॉन्टल असतं. सो इट इज नथिंग बट रेंज. वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग रेंज. आज आपल्याला रेंज साठी फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. तर बेटा काल आपण इथपर्यंत आलो होतो की लेटेस्ट से वी हॅव अ फ्लुइड. ओके, असं आपण पकडलं. अच्छा, हा एरिया खूप मोठा होता, काल आपण पाहिलं. टाकी सपोज फुल भरलेली आहे. ओके, आणि आपण कुठेतरी एका ठिकाणी होल केलं त्याला. तर तो फॉर्म्युला काय आला होता रे, आठवतंय का कोणाला? इथे कसं ओरिफेस, ओरिफेस इज अ स्मॉल होल. हा, आणि होल केल्याच्या नंतर व्ही त्याला सफिक्स ई, स्पीड ऑफ इफ्लक्स, आणि पाणी विल कम डाऊन. ओके, लाईक दिस. ठीक आहे बेटा. सो दिस फॉर्म्युला वॉज कॅल्क्युलेटेड बाय अस, विच वॉज नथिंग बट root 2GH. Okay, we have calculated VE which was root 2GH. पाठ है ना? आता we are interested in finding this particular thing which is this range. Okay, हे horizontal distance. इथपासनं हॉरिझॉन्टली किती गेलं पाणी, वरून खाली निश्चितपणे पडलं, खाली किती गेलं. वन व्हेरी इंटरेस्टिंग थिंग, सुरुवात करण्या अगोदर प्लीज कॉन्सन्ट्रेट करा आणि एक लक्ष दे. पाण्याला तिथून खाली पडायला 3 सेकंद लागले. किती लागले? 3. तर त्याला इथून खाली येण्यासाठी सुद्धा 3च सेकंद लागले असते. व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. टाइम टेकन टू फॉल, देर इज नो एअर ड्रॅग, एअर रेजिस्टन्स. बाकी दीज आर द थिंग्स फ्रॉम द प्रोजेक्टाइल मोशन. अजिबात टेन्शन घेऊ नका. ज्यांना 11वीला प्रोजेक्टाइल कळालं नसेल, 11वी करून सुद्धा, किंवा ज्यांनी प्रोजेक्टाइल मोशन जिंदगीत पहिल्यांदा ऐकलं असेल, त्यांसाठी एकदम मस्तपैकी मी ते
शिकवतो. तुम्हाला असं कधी वाटणार नाही की प्रोजेक्टाईल मोशन कधी होऊन गेली आहे, झाली आहे, आपल्याला माहित नाही. ठीक आहे ना? ठीक. सो बेटा स्ट्रेट इन टू ब्रेन मी तुम्हाला ते देतो. हे आर मला काढायचं आहे. जस्ट रिमेंबर वन थिंग, विदाउट एनी फ्रिक्शन इन द एअर ड्रॅग, फ्रिक्शन इन द एअर म्हणण्यापेक्षा नॉन विस्कस आपण फ्लुइड घेताना, हा सगळा खेळ खेळताना फ्लुइडचा फ्लो चालू असताना आपण आधीच कन्सिडर केलं की ते इनकॉम्प्रेसिबल आहे, म्हणजे डेन्सिटी कॉन्स्टंट आहे. ते नॉन विस्कस आहे, म्हणजे देर इज नो विस्कॉसिटी. इट इज इरोटेशनल. आर यू गेटिंग? सो फ्लो इज स्टेडी फ्लो, नो टर्ब्युलंट, असं सगळं आपण अज्युम केलेलं आहे. सो हे आर मला काढायचं आहे. अज्युम अँड अंडरस्टँड दॅट टाइम टेकन टू फॉल इज सेम इन बोथ द केसेस. म्हणजे हॉरिझॉन्टली असं खाली पडायला, व्हर्टिकली खाली पडायला टाइम सेमच लागणार त्याला. का प्रकर्षाने मी ते मुद्दाम सांगतोय? यू विल अंडरस्टँड. सो बेटा दिस इज दी व्हीई, जिथे ओरिफेस केलं आपण. बेसिकली याच्या हाईटला आपण फ्लुइडच्या हाईटला आपण एच घेतो. काय घेतो बेटा? फ्लुइडच्या हाईटला वी कन्सिडर एच, कॅपिटल एच. जिथे हे छिद्र केलंय ओरिफेस, तर बेटा ही जी हाईट आहे त्याची, वी टेक दिस हाईट टू बी एच. काय घेतो बेटा? तुम्हाला माहिती आहे ही हाईट आपण काय घेतली? एच. तेव्हा हा फॉर्म्युला बनला व्ही इज अंडर रूट 2gh. काल डिराईव्ह केला आपण. उरलेली हाईट किती आहे बेटा? एच मायनस एच. कोणता एच? मोठा एच मायनस छोटा एच. ऍग्री? ओके, ही उरलेली हाईट आहे. इज एव्हरीवन अप टू दिस? क्लिअर अप टू दिस? ठीक आहे. आणि हा फॉर्म्युला आपण काल डिराईव्ह केला. आता लक्षात आहे, हा आर काढायचा आहे मला, डिस्टन्स काढायचा आहे. सिंपल फॉर्म्युला आहे, स्पीड किंवा वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, राईट? किंवा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग डिस्टन्स विल बी स्पीड इन टू टाइम. बेटा येस ऑर नो? दिस इज द व्हेरी बेसिक फॉर्म्युला. सो हे बघ, लक्ष दे, आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ऍग्री? सो बाय युझिंग दिस बेसिक फॉर्म्युला, हे जे डिस्टन्स आहे त्याला मी लिहू शकतो स्पीड इन टू टाइम. ऍग्री? हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे आर, ओके, त्या आर ला मी लिहू शकतो स्पीड म्हणजेच व्हीई इन टू टाइम इज टी. एग्री? व्हेरी बेसिक थिंग. सर व्हॉट अबाउट टी? टी इज द टाइम टेकन बाय फ्लुइड किंवा माय लिक्विड, एकच आहे ना, टू फॉल. टू फॉल. मग तो असा व्हर्टिकली खाली पडला काय, किंवा त्या ओरिफेस मधून असा पडला काय, टाइम टेकन इज सेम. सो प्यारे बच्चों, दिस टी इज, व्हाट इज दिस टी? टाइम टेकन, टाइम टेकन बाय, आता लिक्विड आहे ना इथे आतमध्ये, टाइम टेकन बाय लिक्विड टू फॉल. ठीक आहे, तुला कळण्यासाठी मी लिहितो कंसात सेम, सेम इन एक्स अँड वाय डायरेक्शन. सो प्लीज रिमेंबर that it is same in the x and y direction. बेटा तुला कळण्यासाठी मी काय करतो, एक टेबल बनवतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. ठीक आहे ना? आय विल क्रिएट वन टेबल, 2 डायरेक्शन मेन्शन करतो मस्तपैकी. ओके, चलो मी इथे 1 बाय 1 क्वांटिटी घेतो. ओके बेटा, चलो सगळ्यात अगोदर मी घेतो व्हेलॉसिटी. सगळ्यात आधी मी घेतो व्हेलॉसिटी. इथे डायरेक्शन घेतो एक्स डायरेक्शन, इथे वाय डायरेक्शन. व्हेरी फर्स्ट बेसिक थिंग इज मोशन इन अ प्लेन नावाचा चॅप्टर होता आपल्याला क्लास 11th मध्ये. तर एका प्लेन मध्ये मोशन आहे, म्हणजे आता सध्या मी तुमच्या समोर आहे, तुमच्या कॅमेऱ्यामध्ये माझी जी काही मोशन चालू आहे ही सगळी 2D आहे. कारण की माझा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या 2च डायमेन्शनची गरज आहे, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. सो माय मोशन इन फ्रंट ऑफ यू इज 2D मोशन. सर्क्युलर मोशन आपण जे शिकलो, इट वॉज ऑल्सो 2D मोशन. कारण की फळ्यावरती जे काही चाललंय सगळं 2D आहे. सेम वे प्रोजेक्टाईल इज ऑल्सो 2D मोशन. सो एक बेसिक गोष्ट क्लिअर आहे की प्रोजेक्टाईल इज 2D. इथून हे पाण्याचा जे थेंब, तुषार काहीतरी बोलतात ना त्याला, असं जे उडेल पाणी असं दिस वे हॉरिझॉन्टली खाली, तर ही मोशन 2D मोशन आहे, राईट? 2D मीन्स व्हॉट बेटा? हॉरिझॉन्टल एक्स, व्हर्टिकल वाय. ह्या दोन्ही डायरेक्शन्स मध्ये आता आपण सगळ्या गोष्टी मांडू. सगळ्यात अगोदर वी आर, आय एम लाईक इंटरेस्टेड इन फाइंडिंग द वेलोसिटी. सो प्यारे बच्चों, वेलोसिटी इन द एक्स डायरेक्शन. बघ बरं का, सुरुवात झाली मोशनला एक्स डायरेक्शन, यू, त्याला सफिक्स एक्स. फिजिक्स मध्ये व्हेलॉसिटीला इनिशियल असेल तर यू, फायनल असेल तर व्ही, असं आपलं जम्पशन आहे. आधी तर सगळं इनिशियल विषय, कारण की होल केलं टिचुक तर लगेच पाणी पडायला सुरुवात झालं, राईट? सो बेटा
दोन डायरेक्शन्स पैकी u in the x direction, velocity in the x direction is nothing but ve, which is nothing but under root 2gh, जे आपण फाइंड केली. केल्या केल्या पाणी हॉरिझॉन्टलीच पडेल का नाही खाली? अर्थात त्यासाठी ग्रॅव्हिटी असणं फार गरजेचं आहे. पाणी खाली पडणार का नाही? यस सर. ठीक आहे ना, हॉरिझॉन्टल. सो दिस इज दी माईक. यस, अच्छा माईक म्यूट करा, मी इकडनं करतो. डोंट वरी. म्यूट ऑल. झालं बेटा? 16 पार्टिसिपंट्स आहे बघा. दुपारी 1 वाजता क्लास ठेवल्यावर काय प्रेझेंट असते. आज तर यश आहे. ठीक आहे. हा, चल लक्ष द्या. सो बेटा velocity in the x direction ux is ve, which is root 2gh, जे आपण डिराइव केली. agree? Sir, what about initial velocity in the y direction is 0? Sir, why? More than 90% students get confused in the projectile motion की सर हे horizontal vertical काय चालू आहे? horizontal vertical. फील घ्या, you will understand everything. बेटा होल केलं टिचूक तर पाणी कुठं पडणार आहे? हॉरिझॉन्टली खाली, कारण ग्रॅव्हिटी पाण्याला खाली खेचणार आहे. सो देर इज नो एनी कन्फ्युजन अबाउट वेलोसिटी इन द वाय डायरेक्शन. खाली आणि वरती संबंधच नाही. ते फ्लुइड तिथून खाली नाही पडते, हॉरिझॉन्टली असं खाली पडते. हॉरिझॉन्टली खाली पडते, ते सरळ सरळ खाली पडत नाहीये. आर यू अंडरस्टँडिंग? सो फर्स्ट थिंग इज व्हेरी क्लिअर अबाउट वेलोसिटी. आफ्टर दॅट ऍक्सलरेशन. इथे सुद्धा सो मेनी स्टुडंट्स गेट कन्फ्युज्ड. बेटा ही जी प्रोजेक्टाइल मोशन आहे ना, त्याचं एक एक्झाम्पल हे तर समोर तर आहेच आहे, बट एक फुटबॉल वाला एक्झाम्पल इफ यू कन्सिडर. तो प्लेअर येतो, किक मारतो आणि तो बॉल उडतो. बेटा या केसमध्ये वी कन्सिडर ओनली वन ऍक्सलरेशन इन द प्रोजेक्टाइल मोशन. आय रिपीट माय स्टेटमेंट. वी कन्सिडर ओनली वन ऍक्सलरेशन इन द प्रोजेक्टाइल मोशन विच इज इन द व्हर्टिकल डायरेक्शन ओनली, आणि त्याला आपण लिहितो -g. प्रोजेक्टाइल मोशन मध्ये कुठे लिहू? व्हेनेवर देर इज प्रोजेक्टाइल मोशन गोइंग ऑन, हे बघ इथं दाखवतो. ओके बेटा? हा, ही एक्स डायरेक्शन, ही वाय डायरेक्शन. एखादा बॉल आहे समजा, हा ओरिजिन आहे, इथून तो बॉल उडवला, ठीक आहे ना, तर चिक 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 ही ज्या टाइपची मोशन आहे वी कॉल इट ॲज प्रोजेक्टाइल मोशन. तर बेटा याच्यामध्ये ऍक्सलरेशन इन द एक्स डायरेक्शन इज 0 अँड ऍक्सलरेशन इन द वाय डायरेक्शन इज -g. देर इज नो ऍक्सलरेशन इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. जर समजा हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये पण ऍक्सलरेशन असतं, व्हर्टिकल मध्ये -g आहे, व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये आहे, अच्छा -g का? तर ग्रॅव्हिटी खाली आहे, बॉल वरती उडालाय, हे -g घेऊन आपण सगळा अभ्यास करतो. जरा जरा समजून घ्या बेटा. ह्याच्यामध्ये -g का असं मला वेदांतने क्लास 11 मध्ये क्वेश्चन विचारला होता, आणि मोर दॅन 90% स्टुडंट्स विल आस्क द क्वेश्चन का गुरुजी हे -g काय? तर बेटा हा जो 50% पार्ट आहे ना, हा जो 50% पार्ट आहे ना, याला बोलतात असेंड, नाही का? हा असेंडिंग वाला पार्ट आहे आणि इथून खाली डिसेंडिंग वाला पार्ट आहे. तर असेंडिंग वाला इज सेम एज डिसेंडिंग वाला. 50-50% मोशन आहे. वी डू नॉट कन्सिडर एनी सॉर्ट ऑफ एअर ड्रॅग किंवा फ्रिक्शनल, नाही का, विस्कस फ्लुइड, जसं की बाबा एअर मध्ये विस्कॉसिटी आहे किंवा एअर मध्ये एखादा एअर ड्रॅग आहे, एअर रेजिस्टन्स आहे, हवा एकदम जोरात चालली आहे, असं काही आपण कन्सिडर करत नाही. सो असेंड इज इक्वल टू डिसेंड. ठीक आहे ना? सो ह्या वरच्या इथपर्यंत जर कन्सिडर केलं तर ए विल बी -g. अच्छा, इथून खाली जर कन्सिडर केलं तर ए विल बी g, नाही का? देर विल बी कन्फ्युजन. सो बेटा ऍक्सलरेशन गेट्स रिझॉल्व्ड, कारण की व्हर्टिकल, एक्झॅक्टली व्हर्टिकल खाली येत असेल, एखादी बॉडी फ्रीली फॉलिंग असेल तर ए g. So don't get confused about -g because acceleration at any part will get resolved into two components, ax and ay. So horizontally अजिबात acceleration नाहीये, जे आहे ते vertically आहे आणि it is nothing but -g. Okay, you have to be very clear with this. Acceleration in the y direction is -g. Acceleration in the x direction is 0. So प्यारे बच्चों, acceleration in the x direction is 0. ऍक्सलरेशन इन द वाय डायरेक्शन इज -g. सर ऍक्सलरेशन इन द एक्स डायरेक्शन मध्ये असतं तर काय झालं असतं? अरे बेटा एक्स मध्ये पण आहे, वाय मध्ये पण आहे, तर तो बॉल नुसता नाचत 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 पुढेच जात राहिला असता, तो खाली पडलाच नसता. वी आर नॉट कन्सिडरिंग ax. देर इज नो ax, देर इज ओनली ay. म्हणून किक मारायच्या नंतर थोड्या वेळाने तो खाली येऊन पडतो. लाईक दॅट आवर फ्लुइड इज कमिंग डाऊन इन दिस वे, ज्याच्याकडे ऍक्सलरेशन आहे -g. झालं? नेक्स्ट इज डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट इज डिस्प्लेसमेंट, थर्ड अँड लास्ट. सो बेटा यस, त्याला सफिक्स एक्स लिहितो मी. आपण डिस्प्लेसमेंटला यस लिहितो ना,
सफिक्स यस लाव एक्स लावला त्याला एक्स डायरेक्शन मध्ये. काय एक्स डायरेक्शन मध्ये हे काय आर, अरे तेच तर काढायचं आपलं मेन टार्गेट तर ते हॉरिझॉन्टली इथून जे खाली पडल्यानंतर हे जे डिस्टन्स आहे टाकीपासूनचं तेच तर आपल्याला काढायचंय यस एक्स. सर व्हॉट अबाउट वाय डायरेक्शन, वाय डायरेक्शन बेटा लक्ष दे. टोटल हाईट एच आहे, जिथं ओरी पेस या लेवल पासून हे एच मायनस एच. ऍग्री, बट आय हॅव टू टेक इट टू बी निगेटिव्ह, कारण की त्या लेवल पासून वरती पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह. दॅट पॉइंट इज लाईक ओरिजिन, दॅट पॉइंट इज लाईक ओरिजिन. वरचं डिस्टन्स आय हॅव टू टेक पॉझिटिव्ह. ऍग्री. सो एच मायनस एच विल बी निगेटिव्ह, कारण की ओरी फेस पासून खाली आहे. सो यस इन द वाय डायरेक्शन इज निगेटिव्ह एच मायनस एच. गेटिंग ना बेटा? चलो. सो व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट आय हॅव शोन. स्क्रीनशॉट घ्या आणि पटापट रिप्लाय करा की सर्वांना हे समजलंय का. अरे पटापट रिप्लाय करा. कोणाला अशी भीती वाटते का सर 11वी पक्की नाहीये किंवा प्रोजेक्टाईल मोशनच माहित नाहीये? इथपर्यंत सगळेजण पोहोचले का ह्या 3 पॅरामीटर, ह्या 3 व्हेरिएबल पर्यंत? ठीक आहे. सगळ्यात अगोदर प्रणवने रिप्लाय केला आणि त्यातल्या प्रणव वॉज व्हेरी इंटरेस्टेड इन टेकिंग द क्लास ऍट मॉर्निंग 6 AM. अच्छा, परत सांगा बेटा. रेकॉर्डेड व्हिडिओ पहा तुम्ही आता, बिकॉज एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शन मधला जो खेळ आहे हा देण्याचा मी प्रयत्न केलाय. ठीक आहे ना? बेनिफिट ऑफ रेकॉर्डेड लेक्चर यू मे प्लीज टेक. ठीक आहे, चला थोडं पुढे सरकू पटकन. आणि आता आपण आपला मेन पार्ट हा आहे, आपल्याला हे पाहिजे ते कसं येतं मी तेही सांगतो. ठीक आहे ना? हा फॉर्म्युला कसा येतो तेही आपण आता पटकन डिराईव्ह करू. प्लीज डोंट वरी. बघ लक्ष द्या आता बेटा. वी आर इंटरेस्टेड इन आपला आपला मेन फॉर्म्युला हा आहे. हा कसा येतो? मला काढायचा आहे आर विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि मी कन्सेप्ट काय वापरली की टाइम इज सेम इन द एक्स एज वेल एज वाय डायरेक्शन, राईट? सो बेटा फर्स्ट ऑफ ऑल आय विल से रिलेशन बिटवीन कोणाचं रिलेशन वापरावं लागेल मला? हे डिस्टन्स आहे आणि टाइम आहे. सो डिस्प्लेसमेंट अँड टाइम, रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. मी फॉर्म्युला कसं वापरतोय बघ, न्यूटनची इक्वेशन मी कशी वापरतोय की डिस्प्लेसमेंट आणि टाइम मधलं ब्युटिफुल रिलेशन आय एम हॅव्हिंग विच इज एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. आय एम अगेन रिपीटिंग बेटा. हा फॉर्म्युला एक्झॅक्टली नेमकं बेसिक फॉर्म्युला स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाइम तो वापरला आपण, पण हा येतो कसा एक्झॅक्टली वापरायचा कसा बघ लक्ष दे. तर बेटा रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम आय एम गोइंग टू यूज. टाइम हा एक्स आणि वाय, वाय अर्थात खाली आहे बघ ना. एक्स इज धिस ड्र आणि वाय इज धिस व्हर्टिकली डाऊनवर्ड. टाइम दोन्ही डायरेक्शन मध्ये सेम आहे. खाली विषय राहिला की डिस्प्लेसमेंटचा. इट इज नॉट सेम इन बोथ द डायरेक्शन, इट इज डिफरंट इन different direction. Horizontally it is r, vertically it is h minus h. Are you agree? Displacement is different and time is same, right? So beta in x direction, बघा लक्ष दे. हा फॉर्म्युला एक्स डायरेक्शन मध्ये काय होईल बेटा? मला त्या यस ला सफिक्स एक्स लावावं लागेल, विच इज इक्वल टू यू ला सफिक्स एक्स, कारण की वेलोसिटी इज इन द एक्स डायरेक्शन. टाइम बिचारा सेम आहे त्याला सफिक्स काही संबंध नाही. प्लस 1/2 ए ला सफिक्स एक्स इंटू टी स्क्वेअर. एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. फॉर्म्युला तोच आहे, सगळ्यांना सफिक्स एक्स लावला टाइमला सोडून, कारण टाइम दोन्हीकडे सेम. एग्री? प्यारे बच्चों, व्हाट अबाउट यू एक्स? वेलोसिटी इन द एक्स डायरेक्शन we have already found it out, which is ve, which is root 2gh. मग कॉलम केला आपण. So it is ve into t. अच्छा सर, what about yes x? It is r. Again, displacement in the x direction, which is r. ux is v into t plus 1/2 acceleration in the x direction is 0. That is something we are considering. Ax is 0. X direction मध्ये acceleration is 0. So बेटा हे त्यामुळे काय झालं? कॅन्सल आउट झालं. ही अख्खी टर्म कॅन्सल आउट झाली. फायनली इज एव्हरीवन ऍग्री की r इज इक्वल टू व्हीई इंटू टी. आला का नाही आला? आला का नाही आला? येस सर. याला 1 म्हणू मी? चला ठीक आहे. हे झालं इन एक्स डायरेक्शन. चलो इन वाय डायरेक्शन. इन वाय डायरेक्शन
वन्स अगेन हा फॉर्म्युला सगळ्यांना सफिक्स वाय लावा टाइमला सोडून. यस, त्याला सफिक्स वाय इज इक्वल टू यू टी, यू ला सफिक्स वाय टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. सो प्लस 1/2 ए ला सफिक्स वाय टी स्क्वेअर. झालं. चलो फटाफट टाकून द्या. डिस्प्लेसमेंट इन द वाय डायरेक्शन एच मायनस एच, पण तिथून खाली आहे म्हणून निगेटिव्ह. सो मायनस एच मायनस एच इज इक्वल टू यू वाय. व्हेलॉसिटी इन द वाय डायरेक्शन 0, कारण की ते छिद्र पाडलं की पाणी हॉरिझॉन्टली जाणार आहे. दॅट्स वाय देर इज नो इनिशियल स्पीड अलॉंग वाय डायरेक्शन. दॅट्स वाय यू वाय इज 0 प्लस 1/2 ए वाय. प्रोजेक्टाईल मोशन म्हणलं रे म्हणलं की ऍक्सलरेशन इन द वाय डायरेक्शन इज मायनस जी, हा तिचा आत्मा आहे. सो बेटा ए वाय ला काय टाकू मायनस जी, आणि बिचारा टाइम तर सेम आहे टी स्क्वेअर. 0 मुळे ही टर्म उडाली, हा मायनस आणि हा मायनस तर प्लस होऊन जाईल ना बेटा. सो कॅन आय से दिस विल बिकम, तो भागिलेचा 2 इकडे केला तर 2 इंटू एच मायनस एच इज इक्वल टू जी टी स्क्वेअर. ऍग्री. बघणार आहोत हा मायनस आणि हा मायनस कॅन्सल आउट होऊन जाईल. हा तो इथे आला. बर, टी स्क्वेअर म्हणण्यापेक्षा सरळ सरळ इथून टी निघून जाईल ना. हा जी इथं खाली येईल आणि स्क्वेअर रूट टाकून दे. सो फायनली आय हॅव रिसिव्ड टाइम. इज एव्हरीवन ऍग्री विथ मी? एकदम मस्त पैकी आपण डिराईव्ह केलं, टाइम आणला. हाच तर पाहिजे होता मला, हाच तर पाहिजे होता, कारण की मला माहिती आहे ना व्हीई. ओके सर. सो बेटा मी तर पुढे कंटिन्यू करतो. हा ठीक आहे बेटा, तर इथं कंटिन्यू करतो. सो पुट इन 1, याला काय म्हणतो मी, हा जो टाइम आहे याला उचला आणि कुठे टाकूया, याला ह्या इक्वेशन मध्ये टाकून देऊ. सो आर इज इक्वल टू व्हीई. ठीक आहे, व्हीई रूट 2GH, काल आपण डिराईव्ह केला होता, रूट 2GH गुणिले टाइम. आता काढलाय आपण हा टाइम, टाकून देऊ 2 इंटू एच मायनस एच अपॉन जी. हे पण स्क्वेअर रूट आहे, हे पण स्क्वेअर रूट आहे बेटा. सो व्हॉट विल हॅपन, एका रूट मध्ये आपण या दोन्ही टर्म लिहू शकतो. हा जी आणि खालचा जी विल कॅन्सल आउट. फायनल फॉर्म्युला विल बी आर इज इक्वल टू अंडर रूट 2/4 4 एच एच मायनस एच. रट्टा मारायचा, एकदम स्मार्टली मारायचा. बघ बेटा लक्ष दे. आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये 4 एच एच मायनस एच, 4 टाइम्स एच इंटू एच मायनस एच. सर लक्षात कसं ठेवायचं, व्हेरी इझी. 4 अप डाऊन, स्क्वेअर रूट 4 अप डाऊन. कसं लक्षात ठेवायचं, स्क्वेअर रूट 4 अप डाऊन. पहिली गोष्ट ही रेंज फक्त पोझिशनवर डिपेंड आहे की तुमचा ओरिफेस कुठे आहे. माझ्याकडे जागा नाहीये. हा फॉर्म्युला मी डिराईव्ह केला, यातलं जे मॅथमॅटिक्स आहे पटापट रिप्लाय केला करा की सगळ्यांना हे समजलंय का नाही. माझा क्वेश्चन आधी हा आहे, इथपर्यंत मी सगळं डिराईव्ह केलंय, हे समजलंय का नाही. व्हेरी बिग क्वेश्चन. सगळ्यांना एकदम सिस्टमॅटिक समजलं. अशी भीती तर नाही ना सर 11वीला प्रोजेक्टाईल गेलं आता काही कळत नाही. हा एकदम फील सहित मजा आली. ठीक आहे. हा थोडं थोडं नाही, परफेक्ट समजायलाच पाहिजे आता आपल्याला, आणि थोडेसे एफर्ट्स तुम्हाला द्यावे लागतील. जसं मी शिकवताना तुम्हाला 11वीचं घेऊन 12वीचं शिकवतोय आणि मग पुन्हा जेई नीट लेवलला टच करतोय. सो मी 3 टाइम्स एफर्ट घेतोय, तर तुम्ही 6 टाइम्स एफर्ट्स घेऊन मेहनत केली पाहिजे. मॅथमॅटिकली इथपर्यंत तुम्ही पोहोचणार. लक्षात कसं ठेवायचं, आर इज अंडर रूट 4 अप डाऊन. कसं म्हणायचं, आर इज इक्वल टू अंडर रूट 4 अप डाऊन, असं लक्षात ठेवा. आपण आपल्या भाषेत लक्षात ठेवू, ठीक आहे ना. अप डाऊन, अप डाऊन झालं. चला स्क्रीनशॉट आय होप तुम्ही घेतला असेल. आता आता महत्वाचा मुद्दा असा बेटा की आपली ही जी रेंज आहे आपण जी कॅल्क्युलेट केली ही कोणावरती डिपेंडंट आहे. हा जो रेंजचा फॉर्म्युला आपण काढला, तर आपली रेंज कोणावर डिपेंडंट आहे. यू कॅन सिम्पली लुक इन द फॉर्म्युला. तर फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला दिसेल की 4 म्हणजे स्क्वेअर रूट, नॉट 4 ऍक्च्युली, स्क्वेअर रूट 4 अप डाऊन, व्हर्टिकल हाईट एच आणि ही एच मायनस एच. सो माझा जो आर आहे, आर चा फॉर्म्युला रूट 4 अप डाऊन एच एच मायनस एच. सो आर
डज नॉट डिपेंड ऑन, कोणावर डिपेंड नाहीये, स्पीड व्ही, किती स्पीडने पाणी चाललंय त्याला काही घेणं देणं नाही, फॉर्म्युलात नाहीच आहे ना ते. अच्छा. जी, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर काही डिपेंड नाहीये ते, वर चाललंय खाली चाललंय वेसल, काही घेणं देणं नाही. जी तोपर्यंत बदलत नाही जोपर्यंत प्लॅनेट बदलत नाही. या चॅप्टर मध्ये तसं काही होणार नाही. बर, अँड अच्छा, एक झाला स्पीड, एक झाला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, अजून एक गोष्ट काय राहिली, टाइम, टी, वेळेचा काही संबंध नाही. असता तर टाइम नावाचा फॅक्टर असता. सो बेटा रेंज ही व्ही, जी आणि टी वरती डिपेंडंट नाही. मग ती कोणावर डिपेंडंट आहे सर? आर डिपेंड्स ओनली ऑन, कोणावरती? पोझिशन ऑफ ओरिफेस. होल तुम्ही कुठे करताय यावरती खूप डिपेंडंट आहे एच. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. गेटिंग बेटा? आर डिपेंड्स ओनली ऑन तुम्ही होल कुठे करताय. आता कालचा क्वेश्चन जे आन्सर आपल्याला साहिलने दिलं की सर मध्ये होल केलं तर आय विल गेट मॅक्सिमम रेंज. फटाफट बोला, हाऊ मेनी ऑफ यू आर ऍग्री विथ दिस? हाऊ मेनी ऑफ यू आर ऍग्री विथ दिस? का काही जण म्हणणार नाही सर काहीतरी वेगळं आन्सर येईल. हाऊ मेनी ऑफ यू आर ऍग्री का बरोबर मध्ये होल केलं तर पाणी मॅक्सिमम जाईल? इज एव्हरीवन फिलिंग की सर मध्ये होल केलं की मॅक्सिमम पाणी जाईल, ना वर ना खाली, राईट मिडलला? अच्छा ठीक आहे, चलो विल डिराइव बेटा की इनफॅक्ट व्हेन रेंज विल बी मॅक्सिमम. मी त्याला 4 आकडा टाकतो आणि चौथा आकडा असा लिहितो मॅक्सिमम रेंज. काय लिहितो? मॅक्सिमम रेंज, मॅक्सिमम रेंज आर मॅक्स. आता त्याच्यात दोन गोष्टी बेटा. रेंज ही पहिली गोष्ट पोझिशनवर डिपेंडंट आहे. सो मला सगळ्यात आधी हे काढावं लागेल की होल कुठे करू, आणि सेकंड थिंग की व्हॉट विल बी मॅक्सिमम रेंज. ठीक आहे ना? सो ह्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर काय करूया आपण? when range will be maximum, when r will be max, when r will be max. तर म्हणजे होल कुठे केलं पाहिजे, मराठीत लिहितो तुला कळेल की बाबा होल ओरिफेस आहे ना, ओरिफेस, ओरिफेस होल कुठे केलं पाहिजे. दिस इज समथिंग वी आर इंटरेस्टेड. आर यू गेटिंग? सो बेटा आता लक्ष दे, मॅथ्स मध्ये डिफरन्शिएशन नावाचा आपला चॅप्टर चालू आहे. ह्या चॅप्टरच्या नंतर ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन नावाचा चॅप्टर येणार आहे, तर त्यामधला हा पार्ट आहे. ठीक आहे ना? सो ब्युटिफुल प्रोसेस आय विल ऍक्च्युअली गिव्ह. बिफोर दॅट इथे बघ लक्ष दे, तर ती प्रोसेस अशी आहे की फंक्शन पहिले लिहा आर इज इक्वल टू √4 अप डाऊन. झालं? चला आता एक काम करू, याला आर स्क्वेअर करून घेऊ. ठीक ठीक ठीक, देअर फोर आर स्क्वेअर विल बी, काय होईल बेटा? रूट गायब होऊन जाईल, 4h मायनस. झालं? हा जो आर स्क्वेअर आहे, ही जी रेंज आहे तिचा मी स्क्वेअर घेतला, मॅटर शेवटी फंक्शनचा आहे. आय विल से दिस इज फंक्शन ऑफ एच. आपण गणितात फंक्शन ऑफ एक्स लिहितो का नाही बेटा? तर मी याला लिहितो फंक्शन ऑफ एच, 4h इंटू एच मायनस एच. रेंज इज द फंक्शन ऑफ एच. ऍग्री? हेच तर आपण लिहिलं की ती एच वर डिपेंडंट आहे. सो रेंज इज द फंक्शन ऑफ एच. मी आरचा आर स्क्वेअर केला का? स्क्वेअर रूटची आपल्याला भीती वाटते, डिफरन्शिएशन असो इंटिग्रेशन असो, स्क्वेअर रूट पहिले रिमूव्ह करायचं आपल्याला. सो स्क्वेअर रूट रिमूव्ह करून आर स्क्वेअर घेतला. सो आर स्क्वेअर इज द फंक्शन ऑफ एच. डन. रेंज इज द फंक्शन ऑफ एच, तर मग आर स्क्वेअर इज ऑल्सो फंक्शन ऑफ एच, कम्स नो इश्यू. अच्छा, हे झालं फंक्शन ऑफ एच. ओके बेटा? आता हे एच चं फंक्शन आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एच. याला विथ रिस्पेक्ट टू एच डिफरन्शिएट करा. सो फंक्शन ऑफ एच आहे, तर तुला माहिती आहे की फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण लिहितो डॅश, म्हणजे एफ डॅश ऑफ एच, विच इज इक्वल टू, बेटा मला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, राईट? सो विथ रिस्पेक्ट टू एच असल्यामुळे डी बाय डी एच ऑफ 4h, बघा लक्ष दे, इंटू एच मायनस एच.
आर यू एग्री? विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचो आपण, तर डी बाय डी एक्स करत होतो. विथ रिस्पेक्ट टू एच चालू आहे तर डी बाय डी एच, जसं तसं फंक्शन लिहिलं. ठीक आहे, मस्त स्टेप बाय स्टेप करू आता आपण. बघ, इज इक्वल टू. बेटा सगळ्यात पहिली गोष्ट मला सांग, 4 बाहेर येईल का नाही? यस. एच बाहेर येईल का? नाही सर, एच इज द व्हेरिएबल. एच वरती तर सगळा खेळ आहे, वरून तुम्ही खाली कुठे होल करताय. सो कॅपिटल एच इज व्हेरिएबल. सर मोठा एच व्हेरिएबल आहे का कॉन्स्टंट आहे? कॉन्स्टंट, कारण तुमची जी टाकी आहे तिची हाईट फिक्स आहे ना. तुमची जी टाकी आहे तिची हाईट फिक्स आहे. सो 4 आणि मोठा एच कॉन्स्टंट आहे. सो सगळ्यात अगोदर 4 ला बाहेर घ्यायचं का? येस सर, 4 बाहेर आला. सो डी बाय डी एच ऑफ काय उरलं बेटा माझ्याकडे आतमध्ये? एच इंटू एच मायनस एच. व्हेरी इझी, व्हेरी बेसिक, व्हेरी स्टेप बाय स्टेप. ओके सर. 4 डी बाय डी एच ऑफ, चल ब्रॅकेट मध्ये एच इंटू एच, छोटा एच इंटू मोठा एच, वजा छोटा एच इंटू हा छोटा एच विल बिकम एच स्क्वेअर. व्हेरी बेसिक, एकदम मस्त स्टेप बाय स्टेप चालू आपण. चला पुढे. दिस एफ डॅश एच इज इक्वल टू, हे बघ वन्स अगेन 4 बिचारा बाहेरच आहे, विषयच नाही. आणि ते मला पहिलं वजा दुसरं दोन फंक्शनची वजा बाकी दिसते, सुट्टे सुट्टे घेऊ. सो 4 स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये डी बाय डी एच ऑफ छोटा एच इंटू मोठा एच मायनस डी बाय डी एच ऑफ एच स्क्वेअर. एग्री? ठीक है. दिस इज इक्वल टू 4 इंटू ब्रॅकेट डी बाय डी एच ऑफ छोटा एच इंटू मोठा एच. कॉन्स्टंट व्हेरिएबल का दोन्ही व्हेरिएबल का दोन्ही कॉन्स्टंट? छोटा एच व्हेरिएबल आहे, मोठा एच कॉन्स्टंट आहे. मोठा एच कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट टर्म टेक आउटसाइड. सो मोठा एच बाहेर घ्या, मग डी बाय डी एच ऑफ एच मायनस डी बाय डी एच ऑफ एच स्क्वेअर. आपण डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर केला का नाही? 2x उत्तर आलं होतं, राईट? सो इथे याचं उत्तर काय होईल बेटा? 2 इंटू एच ची पॉवर 2 मायनस 1. ऍग्री? व्हेरी बेसिक. 4 इंटू दिस ब्रॅकेट एच इंटू डी बाय डी एच ऑफ एच काय बेटा? 1. डी बाय डी एक्स ऑफ एक्स इज 1. सो डी बाय डी एच ऑफ एच इज 1. बघणार आहोत डी एच बाय डी एच 1 मायनस 2 इंटू एच, कारण दोनातून एक गेला एक. चला 4 ने मल्टिप्लाय करा. सो फर्स्ट टर्म आय विल गेट 4 गुणिले एच गुणिले 4h मायनस 4 दुने 8h. 2 स्टेप मध्ये होऊ शकला असतं, पण आपण एकदम स्टेप बाय स्टेप केलं जेणेकरून मॅथची पण प्रॅक्टिस झाली आपली. ठीक आहे. हा काय आला बेटा मला? एफ डॅश एच. काय आला? एफ डॅश एच. ठीक आहे. सो बेटा पुढची स्टेप अशी असते आपली, टू फाइंड मॅक्झिमा किंवा मिनिमा मॅथ मध्ये. आता आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम येणार आहे, मॅक्झिमम रेंज आपल्याला काढायची. सो टू फाइंड मॅक्झिमा, ओके, अकॉर्डिंग टू प्रोसेस, put f dash of h is equal to 0. Okay, this is nothing but the part of our process. डब्बा करतो मी याला. घाबरू नको रे, मॅथ मध्ये आवाज नाही येत. माझा आवाज नाही येते का बेटा? माझा आवाज येत नाहीये का? बोला पटपट. येतोय ना? अच्छा, म्हणजे विद्या तुमच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम असेल. ठीक आहे, चलो लक्ष द्या. पुट एफ डॅश एच इज इक्वल टू 0. ऍग्री? ठीक आहे. सो बेटा लक्ष द्या आता. हु इज माय एफ डॅश एच? हे काय आता आपण काढला 4h मायनस 8h. देअरफॉर हे बघ 4h मायनस 8h 0. which means can I say this 8h पलीकडे गेला, right? So 8h will be 4h. 8h will be 4h. Therefore can I say h will be, हा 8 भागिलेला जाईल, तर can I say h will be h by 2. h will be, कॉंग्रॅच्युलेशन साहिल जी, तुसी ग्रेट हो. साहिलने कालच सांगितलं सर याची जी कोडी h by 2 बरोबर मिडलला होल केलं पाहिजे. बरोबर मिडलला होल. 10 मीटरची टाकी असेल तर 5 मीटरला होल केलं पाहिजे. सो व्हेरी व्हेरी बेसिक थिंग वॉज की होल कुठे केलं पाहिजे, तर बेटा ते केलं पाहिजे h इज इक्वल टू h by 2 ला. ऍग्री? अच्छा,
हे सब ठीक आहे, बट साहिल इज सेइंग की सर बोर होते. अच्छा, दॅट मीन्स सकाळी 6 वाजताच लेक्चर केलं पाहिजे, राईट? स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट घ्या, फटाफट रिप्लाय करा. हॅव यू गाईज अंडरस्टूड अप टू धिस? हॅज एव्हरीवन अंडरस्टूड? अच्छा, अच्छा, ठीक आहे बेटा. सो होल कुठे केलं पाहिजे इथपर्यंत आपण आलो. हा हा हा. झालं सगळ्यांचं परत सुरू. मॉर्निंग 6 इज अ व्हेरी ब्युटिफुल टाइम. ओके बेटा. सो एक काम करू आपण, एवढं एक एक्सप्रेशन करू, न्यूमेरिकल सॉल्विंग याच्यावरती उद्या कंटिन्यू करू आपण. ठीक आहे. मॉर्निंग 6 इज अ ब्युटिफुल टाइम बिकॉज मेजॉरिटी इज सेइंग सर इट हॅज टू बी इन द मॉर्निंग ओनली. ठीक आहे ना. ठीक आहे. त्यातली त्यात प्रणव देवा बघतोयस ना, प्रणव म्हणतोय सर सकाळी घ्या. प्रणव सिरियस झाला, 12th मध्ये आले सगळेजण सिरियस झाले. आय एम ऑल्सो फिलिंग व्हेरी व्हेरी हॅप्पी. चलो, तर बेटा होल कुठे केलं पाहिजे? वी गॉट टू नो दॅट की ते बरोबर मिडलला केलं पाहिजे. सो याची एच बाय 2. ठीक आहे. सो बेटा इथपर्यंत आपण आलो की ओरिफिस होल कुठे केलं पाहिजे, तर एच इज इक्वल टू व्हॉट? एच बाय 2. कुठे केलं पाहिजे? मिडलला. होल कुठे केलं पाहिजे बेटा? मिडलला. नेक्स्ट थिंग, मॅक्सिमम रेंज. सो बेटा रेंजचा फॉर्म्युला काय आहे? अंडर रूट 4 अप डाऊन असं म्हणायचं. 4 अप डाऊन, अंडर रूट 4 अप डाऊन. ठीक आहे. प्यारे बच्चों, ह्या आर ला मी आर मॅक्स म्हणतो. जेव्हा मी आर ला आर मॅक्स लिहिणार तर एच ला एच बाय 2 टाकावं लागेल का नाही? आर यू एग्री? सो 4 इंटू हा जो एच आहे त्याला काय टाकूया? एच बाय 2 ब्रॅकेट मध्ये एच मायनस एच बाय 2. एग्री? इज इक्वल टू अंडर रूट 2 to the 4, it will be 2h into bracket h minus h by 2. h मधून h by 2 गेला, आन्सर इज h by 2. ओके. 2 2 चिक चिक अंडर रूट h into h is h square. So प्यारे बच्चों, r max is h. Look how beautiful expression we have got. टाकीला बरोबर मध्ये होल केला. आज सुद्धा इतकी मजा येईल एक्सपेरिमेंट करायला. तुम्ही काल नसेल केला तर आज करून करून पहा. तुमच्या घरावर जी टाकी आहे, समजा ती टाकी असेल 8 फीट, तर बरोबर 8/2 4 फीटला होल करा आणि त्याचे पाणी उडेल हॉरिझॉन्टली. यू विल गेट टू नो दॅट ते किती जाईल बेटा? एच म्हणजे 8 फीट दूर जाईल. यू आर स्टील हॅव्हिंग द चान्स टू डू द एक्सपेरिमेंट. सो आर मॅक्स इज एच. गेटिंग? आर यू अंडरस्टँडिंग? मजा आली? मजा आली? एक्सपेरिमेंट करणार आज? प्रॉमिस करा. दॅट सर यस वी विल डू द एक्सपेरिमेंट. सो फायनली वी आर डन विथ ऍप्लिकेशन. याच्यामध्ये अजून एक आहे जी नीट लेवलला, बरं का, बट आपण थोडस इथपर्यंतच घेऊ, प्रॅक्टिस घेऊ. अच्छा, ठीक आहे. सो बेटा राईट नाउ वी विल स्टॉप हिअर. ओके.